हरिओम. माझा आवाज बरोबर आहे? सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये असतील. पाठीचा कडा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर, खांदे कोपर शिथिल, डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाची. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ही भावना मनामध्ये. आणि करूया श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 15 ते 20 आवर्तन, ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इनहिलेशन दोन्ही आठवड्यांनी एकत्रित. सर्दी झाली असेल किंवा नाक चोरलं असेल तर ही कृती करणं टाळायचं आहे. कपालभातीसाठी आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि कपालभातीला सुरुवात. 15 ते 20 आवर्तन आपापल्या क्षमतेने. कृती थांबवायची. श्वसन मार्गातला बदल, मोकळा झालेला श्वास याची जाणीव. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. पहिला बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. प्राणस्पंदनांची अनुभूती. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. प्रार्थनेकरिता दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन जाऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकण्यास सुरुवात करूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आजच्या साधनेला सुरुवात करण्यापूर्वी आणि या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद संपूर्ण भक्तिभाव मनामध्ये. सावकाश उलटचाल. दोन्ही हात खाली क्रमाक्रमाने छातीपाशी येतील. हस्तबंधन. नेत्र स्पर्श.
संपूर्ण निर्माण झालेली ऊब आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची आहे आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टिकोन. शुभ सकाळ सगळ्यांना. समोर थोडा वेळ विश्रांती. पायांमध्ये अंतर, मानमध्ये सैल सुरू आणि करूया मेरुदंड वक्रासन. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले आहेत. उजवा पाय फोल्ड करूया, त्याचा पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचा. आडवं ठेवायचं पाऊल, गुडघा जमिनीकडे जाऊ. आता दोन्ही हात आपल्या डाव्या पायाच्या मांडीवर असतील. थोडस मागे झुकायचंय आणि मग कमरेतनं पुढे झुकून कपाळ गुडघ्याकडे न्यायचंय. सावकाश वरती यायचं आणि जो पाय आपला फोल्ड आहे म्हणजे उजव्या पायाच्या बाजूने आपल्याला कपाळ जमिनीकडे पुन्हा वरती. अशी थोडीशी आपल्याला डायनॅमिक कृती करायची. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6. मध्यमध्ये येऊन थांबायचं. उजवा पाय सरळ करायचा, डावा पाय फोल्ड करायचा, त्याचा पाऊल उजव्या पायाची मांडीला लावून घ्यायचं. सुरुवात करूया. एक श्वास भरून घेऊया, थोडस मागे झुकूया आणि श्वास सोडत पुढे. 1 आणि डाव्या दिशेला मागे वळून कपाळ जमिनी. 2 3 4 5 6. डावा पाय सरळ करायचा आहे आणि आता दोन्ही पाय समोर जोडलेले, हाताच्या मुठी वळून घ्यायच्या आणि करणार आहोत आपण नौकाचालन. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आहे. थोडस मागे झुकायचं आणि फॉरवर्ड बेंड. 1 आपल्या हाताची मूठ पावलाच्या बाहेर जाऊ दे एवढं आपल्याला पुढे झुकायचंय. 2 3 बरोबर 4 पाय जुळलेले ठेवायचे आणि 5 विरुद्ध बाजूने करूया. 1 पुढून मागे, 2 3 4 आणि 5. मध्ये येऊन थांबायचंय. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. हाताच्या मुठीवर दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफवायचे आणि तळवे आता आपले जातील स्क्रीन विरुद्ध बाजूने येतील. बरोबर. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया आणि करणार आहोत आपण आता पूर्णपणे पिंगा करायचे आहे आपल्याला. सुरुवात करूया. सावकाश उजवीकडून डावीकडे गोल फिरायचंय. 1 हाताची जी पकड आहे ती जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. 2 3 3 वेळा झालं की थांबायचं आहे. आपण 3 वेळाच करूया ही कृती आणि मग विरुद्ध बाजूने अँटी क्लॉकवाईज 3 मिनिटं. 1 अगदी सावकाश कमरेतना जो आपल्याला फॉरवर्ड बेंड भेटतोय आपण तिकडे लक्ष द्यायचंय. 2 3 दोन्ही हात खाली घ्यायचे, पायांमधलं अंतर कमी करायचं आणि थोडा वेळ विश्रांती. मान मागे सैल सोडून विश्रांती. आणि करूया बटरफ्लाय. दोन्ही पावलं जोडून घ्यायचे. हाताची पकड आपल्या पावलांच्या खाली, गुडघे जास्तीत जास्त जमिनीकडे असतील. बरोबर. आणि आता थोडीशी सावकाश हालचाल. श्वास घेत गुडघे वर. बरोबर. श्वास सोडत खाली आणि आता डोळे अलगद मिटून घेऊया आणि श्वासाशी आधारित अगदी सावकाश कृती सुरुवात करूया. श्वास घेत घेत गुडघे वर, पूर्णपणे थाय मसल्सला त्याचबरोबर आपल्या हिप जॉईंट्सला कसा ताण आणि दाब मिळतोय त्याकडे लक्ष आणि मग श्वास सोडत खाली. 1
श्वास घेत वर, अगदी सावकाश कृती. श्वास सोडत खाली, 2 डोळे अलगद मिटून घ्यायचे. आणि आता लास्ट राऊंड. श्वास घेत घेत दोन्ही गुडघे वर आणि श्वास सोडत खाली. मध्यम घेऊन थांबायचं. आणि आता थोडीशी डायनामिक हालचाल सुरुवात करूया. थोडीशी जलद कृती. बरोबर, जास्तीत जास्त गुडघे वर येऊ देत आणि जमिनीला अप टू देत. हा बरोबर. सावकाश थांबायचं आहे. आणि आज आपण याच्यामध्ये एक छोटस असं व्हेरिएशन आहे, बघून घ्या. थोडीशी पावलं जी आता ही स्वतःकडे असतात थोडीशी अशी पुढे घ्यायची आणि उजव्या पोटरीच्या खालून उजवा हात काढायचा, थोडासा गुडघा वर करायचा आणि डाव्या पोटरीच्या खालून डावा हात काढायचा. या प्रकारे दोन्ही हात आपले आपण पोटऱ्यांच्या खालून जमिनीवर ठेवायचे आणि त्यानंतर आपलं कपाळ जे आहे ते पावलाच्या दिशेने सैल सर सोडायचं. हा बरोबर, कपाळ पावलाच्या दिशेने सैल सर सोडा. आता याला म्हणतात कुर्मासन. जेव्हा आपण या स्थितीमध्ये जातो तेव्हा पूर्णपणे आपले हॅमस्ट्रिंग्स मसल जे आहेत हे ताणले जातात. गुडघ्यावर छानपैकी ताण येतो, त्याचबरोबर पोटावरती सुद्धा दाब येतो. त्याकडे लक्ष. आणि मग सावकाश हळूहळू सरळ. कमरेतनं सरळ. दोन्ही हातांची जी स्थिती घेतलेली आहे ती काढून काढायची आहे. दोन्ही पाय तर तसेच ठेवायचे आपल्याला. आपण करणार आहोत आता चक्की चालू नाही, जसं आपण दात असं दळतो त्याप्रमाणे आपल्याला कृती करायची आहे. थोडासा पाय, उजवा पायचा अंगठा पकडायचा आणि तो वर उचलायचा. उजवा पाय. हा, आणि आता सुरुवात करूया. दात दळायला 1 रोटेशन करायचंय, 2 3 विरुद्ध बाजूने 3 वेळा करूया. बरोबर, 1 2 अगदी सावकाश आणि 3. आता उजव्या पायाच्या इथे आपल्याला गुडघ्याच्या खाली हाताची पकड द्या. गुडघ्याच्या खाली, उजव्या गुडघ्याच्या खाली आपल्या हाताची पकड. हा हा बरोबर. डावा पाय आपला तसाच राहू दे आडवा. आणि आता सरळ वर करायचा आहे आणि खाली ठेवायचा. वर, उजवा पाय वर. बरोबर, हाताची पकड द्या खाली, म्हणजे गुडघ्याला जास्त ताण नाही वाटणार. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आणि ती पकड हा उजव्या गुडघ्याच्या खाली द्यायची. बरोबर, थोडासा वर न्यायचा पाय, उजवा पाय आणि मग खाली. वर खाली, वर खाली. बरोबर, सावकाश कृती थांबवायची. उजवा पाय पुन्हा बटरफ्लाय स्थितीमध्ये. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे, थोडासा पाय वर उचलायचा आहे. आता सुरुवात करूया रोटेशन करायला. 1 उजवीकडून डावीकडे, अगदी सावकाश. 2 आणि 3. बरोबर, विरुद्ध बाजूने करूया. 1 2 3. बरोबर, कृती थांबवायची. आणि आता आपल्या हाताची पकड डाव्या गुडघ्याच्या खाली येईल. बरोबर, आणि डावा गुडघा पाय वर सरळ करायचा आणि खाली. वर खाली. बरोबर, वर खाली, वर खाली. लास्ट राऊंड. वर खाली. डावा पाय सुरुवातीला बटरफ्लाय मध्ये घ्यायचा आणि मग दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. मान मागे सैल सर सोडून विश्रांती. साधी मांडी घालायची, साधी बैठक. दोन्ही हात समोर. हाताचे तळवे समोर स्क्रीनच्या दिशेने असतील आणि हातांची 5ही बोटं जास्तीत जास्त ताणायची. जास्तीत जास्त ताण ताण ताण. आणि अंगठा फोल्ड करायचा आहे, मग त्याच्यावर 4 बोट घट्ट मूठ वळवायची. बरोबर, पुन्हा एकदा ओपन करायची. जास्तीत जास्त 5ही दोन्ही हातांच्या बोटांमध्ये. जास्तीत जास्त ताण 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 स्ट्रेच. आणि मग 4 बोट फोल्ड करायची पेरापेरातनं आणि मग त्याच्यावर अंगठा. बरोबर, घट्ट मूठ वळवायची. पुन्हा एकदा हाताची बोट ओपन करूया. पुन्हा जास्तीत जास्त ताण, मोठी करायची, म्हणजे एकमेकांपासून लांब न्यायची हातांची बोट. हा सरळ समोर. बरोबर बरोबर. हा, जास्तीत जास्त लांब न्यायची. ताण ताण ताण. आणि मग अंगठा पहिल्यांदा फोल्ड करायचा आतमध्ये आणि मग त्याच्यावर 4 बोट घट्ट मूठ वळून घ्यायची. हा बरोबर. आणि आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा.
थोडीशी हाताला रग लागली असेल म्हणून. आणि आता आपण जी मूठ वळवली आहे ना ती थोडीशी वर आणि खाली, वर खाली, बरोबर, वर खाली, वर खाली. हा, मग मध्यभाग घेऊन थांबायचं आणि रोटेशन करूया. आता फक्त मुठीमध्ये 1 2 3, विरुद्ध बाजूने 1 2 3, बरोबर. हाताची मुठ सोडून देऊया आणि हात सावकाश खाली येऊ देत गुडघ्यावर. थोडीशी रग लागली असेल तर हात असे झटकून घ्यायचे, म्हणजे आपली हाताला जो ताण आलेला आहे ना तो निघून जातो. हा, बरोबर. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवूया, डोळे अलगद मिटून घेऊया आणि करूया नेक रोटेशन. त्याच्या आधी आपण थोडीशी मान वर म्हणजे श्वासाशी आधारित करणार आहोत. सावकाश मान आपल्याला वर न्यायची, श्वास घे आणि श्वास सोडत खाली, हनुवटी गळ्यात. ठीक आहे. श्वास घेत वर म्हणजे चेहरा आपल्या सिलिंगला समांतर असेल आणि श्वास सोडत खाली. या प्रकारे आपल्याला कृती करायची, अगदी सावकाश. सुरुवात करूया. सुरुवातीला मान मध्यभागी येऊ दे, पाठीचा कणा सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर, हातांची कोपरं आपल्या शरीराच्या जवळ. आपण ही जी कृती करतोय ही थायरॉइड साठी अतिशय उपयुक्त आहे. सुरुवात करूया. मान मध्यभागी सरळ आणि आता श्वास घेत घेत मान वर, चेहरा सिलिंगला समांतर आणि श्वास सोडत खाली, हनुवटी गळ्यावर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, अगदी सावकाश कृती, फक्त मानेमध्ये हालचाल असेल. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबायचं आहे आणि आता सुरुवात करूया आपण रोटेशन करायला. क्लॉकवाईज डोळे अलगद मिटून घ्या आणि आता श्वास घेत घेत मान उजवीकडे पाठीमागे, श्वास सोडत डावीकडे मध्यभागी. अजून एकदा कृती. श्वास घेत मान उजवीकडे पाठीमागे, श्वास सोडत डावीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं आणि आता सावकाश मान श्वास घेत डावीकडे पाठीमागे, श्वास सोडत उजवीकडे मध्यभागी. अगदी सावकाश कृती करा. लास्ट राउंड अँटी क्लॉकवाईज. श्वास घेत मान डावीकडे पाठीमागे, श्वास सोडत उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं आणि सावकाश मान सरळ करायची, अगदी सावकाश. दोन्ही पाय सरळ करायचे, विश्रांती, आणि मग विधिवत वज्रासन करून घ्यायचे. दोन्ही पाय जोडलेले, वज्रासनासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला आपल्याला उजवा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल उजव्या सीट खाली. मग डावा पाय फोल्ड करूया आणि त्याचं पाऊल डाव्या सीट. दोन्ही हात आपल्या मांड्यांवर, हाताची पाचही बोटं जोडलेली आहे, पाठीचा कणा सरळ, डोळे अलगद मिटून घेऊया आणि बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतिबंध आपल्याला तपासून पाहायचा आहे. दोन्ही गुडघे समोरून जोडलेले आहेत, सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये आहे. दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. पाठीचा कणा नैसर्गिक सरळ, खांदे कोपरे शिथिल, चेहरा शांत आणि डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. वज्रासन हे एकमेव आसन आहे की जे आपण जेवणानंतर करू शकतो. आणि आपण करणार आहोत आता सुलभ उष्ट्रासन. त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचं आहे. दोन्ही पावलांचं माउंटन थोडंसं गुडघ्यांमध्ये अंतर घ्या, अर्ध्या फुटापर्यंत दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर असेल, बरोबर.
आणि पावलांचं माउंटन करायचं आपल्याला, म्हणजेच टाचा सिलिंगच्या दिशेने आणि पायाची बोट जमिनीवर. बरोबर. दोन्ही हात शरीराच्या जवळ, लक्ष समोर एका बिंदूकडे, नजर आपली स्थिर करायची आहे. आता दोन्ही हातांची पाचही बोट जुळलेली आहे आणि ती जुळलेली बोट आपल्याला आपला जिथे पाठकडा आहे किंवा आपलं जिथे माकड हाड आहे तिथे आपल्याला हाताची पकड ठेवायची. बरोबर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे आणि आता हळूहळू आपलं पोट जे आहे हे पुढे ढकलायला सुरुवात करायची आहे. आपण ही कृती बघितलेली आहे. बरोबर. आणि त्यानंतर मान मागे सैल सोडायची. ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताने उजवी टाच पकडायचा प्रयत्न करा आणि डाव्या हाताने डावी टाच. पूर्णपणे आपली फुफ्फुसे जी आहे ती ताणली जातात, बरगड्या आपल्या ताणल्या जातात, छातीचा भाग आपला ताणला जातो. नजर वरती, तोंड बंद. बरोबर. आपण केलंय सुलभ उष्णासन. आणि उलट चाल करताना हळूहळू आपला उजवा हात कमरेवर येईल, मग डावा. पुन्हा एकदा करूया का? संतोष सर तुम्ही बघत होतात ना? ठीक आहे. सुनील सर तुम्ही नाही केलं तरी चालेल, तुम्ही वज्रासनामध्ये स्थिर बसा किंवा साधी बैठक घातली तरी चालेल वज्रासनामध्ये त्रास होत असेल तर. हा, संतोष सर बाकीच्यांनी बघून घ्या, जे नवीन आहेत आज त्यांनी. दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्या, गुडघ्यांवर उभं राहायचं आपल्याला. हा, आणि दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचं, म्हणजे अर्धा फुटापर्यंत अंतर असेल. बरोबर. आणि टाचा ज्या आहेत त्या आता आपल्याला सिलिंग कडे घेऊन जायच्या, म्हणजे पायाची बोट जी आहेत ही जमिनीवर आणि टाचा सिलिंगच्या दिशेने. बरोबर. दोन्ही हात शरीराच्या जवळ, दोन्ही हातांची पाचही बोट जुळली. आता दोन्ही हात जे आहेत हे आपल्याला आपल्या पाठकण्याच्या इथे या प्रकारे ठेवायचे. तुम्ही ठेवून घ्या यामध्ये, जिथे आपला कमरेचा भाग किंवा माकड हाड आहे त्या प्रकारे आपल्याला ही दोन्ही हातांची पकड ठेवायची. बरोबर. ही कृती केली. त्याच्यानंतर आपलं पोट जे आहे हे हळूहळू पुढे ढकलायला सुरुवात करायची आणि मान थोडासा आता इथे आपल्याला बॅकवर्ड बेंड मिळतो. चेहरा आपला सिलिंगला समांतर जातो. तर ज्यांना स्पॉन्डिलोसिस आहे, पाठकण्याची दुखणी आहे, त्यांनी एवढीच कृती करायची. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताने उजवी टाच आणि डाव्या हाताने डावी टाच पकडायचा प्रयत्न. पूर्णपणे आपल्या कंठापासून पोटापर्यंत सगळे स्नायू ताणले जातात, छातीचे स्नायू ताणले जातात. आपल्या क्षमतेने थांबून मग सावकाश उलटचा. उजवा हात कमरेवर, मग डावा हात, दोन्ही हात खाली. पायाचं माउंटन जे आहे पावलांचं ते सोडून द्यायचं, पावलं पुन्हा जमिनीच्या दिशेने फ्लॅट करायची, दोन्ही गुडघे जोडून घ्यायचे आणि वज्रासनामध्ये विश्रांती. डोळे मिटून घ्यायचे आणि जो जो भाग आपला ताणला गेला होता उष्णासनामध्ये तिथे आपलं मन घेऊन जायचं आहे, तिथे आपली जाणीव घेऊन जायची आहे. चेहरा शांत. पूर्णपणे आपल्या कंठापासून पोटापर्यंतचे स्नायू ताणले गेले होते. बरोबर. मग आता तो ताण कमी करण्यासाठी आपण करणार आहोत योग मुद्रा. ज्यांना शक्य आहे त्यांनी वज्रासनामध्ये बसण्याचा प्रयत्न करा किंवा साधी मांडी घातली तरीही चालेल. आणि आता सुरुवात करूया. एका हाताने दुसऱ्या हाताची मूठ पकडायची आहे, एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट, मूठ नाही मनगट पकडायचं आहे आणि ती पकड आपल्या पाठकड्याच्या इथे, जिथे आपण मगाशी माकड हाडाच्या इथे आपल्याला ठेवायची आहे. पुन्हा नजर जी आहे ही समोर असेल, पाठीचा कणा सरळ. आणि आता एक श्वास आपण सगळेजण एकत्रित भरून घेऊया आणि श्वास सोडत सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करूया. पोटाचा भाग, त्याच्यानंतर छातीचा भाग, हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचं आहे आणि आपलं कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. सीटचा भाग न उचलता जेवढं सहज झुकता येईल तेवढं झुकण्याचा प्रयत्न करावा. ज्यांचं अंतर थोडस कमी असेल कपाळापासून जमिनीपर्यंतच, तर हाताची मूठ आपण हाताची जी पकड केलेली आहे ती सोडून द्यायची आहे. दोन्ही हातांच्या मुठी वळवायच्या, एका हातावर दुसरी मूठ ठेवायची आहे जमिनीवर आणि मग त्याच्यावर कपाळ ठेवा. हाताची मूठ सोडून, हा बरोबर, हा बरोबर.
त्याच्यावर आता आपलं कपाळ ठेवा. म्हणजे बघा सीटचा भाग सुद्धा टाचांवर राहिलेला आहे आणि आपल्याला हवं तसं आपण पुढे झुकलेलो पण आहोत. आणि आता इथे थोडा वेळ आपल्याला थांबायचं आहे. पूर्णपणे पोटावरती आपला दाब आलेला आहे. आपण करतोय मुद्रा. मुद्रांचा जो प्रभाव आहे हा थेट आपल्या अंतस्रावी ग्रंथीवर येतो. आता जिथे आपल्या पोटाच्या इथे तो दाब आलेला आहे त्यामुळे तिथे आरोग्य तिथल्या स्नायूंचं सुधारतं. पाठ कणाला छानपैकी ताण होतो. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. रक्तप्रवाह हा डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. ते थोडा वेळ थांबून उलट चाल करताना हाताची मूठ सोडून द्या. पुन्हा एकदा हाताची पकड आपल्या पाठकण्याच्या इथे एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं आहे आणि मग हळूहळू कमरेतनं सरक. आपलं कपाळ, त्याच्यानंतर छातीचा भाग आणि पोट असं करत कमरेतनं सरळ. डोळे अलगद मिटून घ्यायचे आहे. हाताची पकड सोडायची आहे. दोन्ही हात आपल्या मांड्यांवर येतील. डोळे अलगद मिटलेले. योग मुद्रेचा संपूर्ण परिणाम जो शरीरावर झालेला आहे त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आणि आज आपण करूया सिंह मुद्रा. सिंह मुद्रा करताना आपण गेल्या आठवड्यामध्ये पद्मासनस्थ पाहिली होती आणि आज आपण बघणार आहोत वज्रासनस्थ ही मुद्रा कशी करायची. तर काय करायचं, दोन्ही गुडघे जे आपले समोरून जुळलेले आहेत ते थोडेसे लांब न्यायचे. या प्रकारे गुडघे थोडेसे पसरवायचे. बरोबर, ठीक आहे. आणि त्यानंतर आपली हाताची जी बोट आहे ती आपल्या पावलाच्या दिशेने त्यांचं फेसिंग करायचं. हातांच्या बोटांचं पावलाच्या दिशेने फेसिंग म्हणजे आपली थोडीशी स्लॅन्टिंग पोझिशन होते बघा. हा हा बरोबर बरोबर. हात असेच ठेवायचे. हाताचे तळवे जे आहेत हे जमिनीवर असतील आणि हाताची बोट पावलाच्या दिशेने. हा हाताचे तळवे जमिनीवर टेकवा. हा बरोबर बरोबर. आता कसे आपण पुढे झुकलो. आपला थोडासा पाठकणा जो आहे हा स्लाइडिंग पोझिशन मध्ये येतो. बरोबर. आता पोटाचे स्नायू जाणीवपूर्वक रिलॅक्स. चेहरा शांत. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. शुक्रवारी मला असं वाटतं आपण ही मुद्रा पाहिली होती. बाकीची जी आपली कृती आहे पुढची ही सेमच आहे. फक्त आता आपण ती वज्रासनामध्ये करतोय. तर पुढे काय करायचं आपल्याला, सहज श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना तो फोर्सफुली सोडायचा आणि त्याचबरोबर आपली जीभ जी आहे ही जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची या प्रकारे. आणि नजर जी आहे ही आपल्याला आपल्या नाकाच्या शेंड्याकडे ठेवायची आहे आणि त्याचबरोबर नाकाने श्वास घेणं आणि सोडणं चालू ठेवायचं. तोंड उघडं असतं त्यामुळे आपण बऱ्याचदा तोंडाने श्वास घेतो आणि सोडतो, पण तसं न करता श्वास जो आहे हा नाकानेच घ्यायचा आणि नाकाने सोडायचा. ठीक आहे, सुरुवात करूयात आपण. एक आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या आणि तो श्वास सोडताना जीभ जास्तीत जास्त बाहेर येऊ देत. जबडा जास्तीत जास्त रुंद करायचा, जीभ जास्तीत जास्त बाहेर आणि नजर आपली नाकाच्या शेंड्याकडे असेल. त्याचबरोबर नाकाने श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, जीभ जास्तीत जास्त बाहेर. जीवातमध्ये तोंड बंद, डोळे बंद. पूर्णपणे आपले फेशियल्स म्हणजे आपल्या चेहऱ्याचे स्नायू जे आहेत हे ताणले जातात. जबड्याचे स्नायू ताणले जातात. जिभेचे स्नायू ताणले जातात. त्याचे लाभ जे आहेत हे मी तुम्हाला ही कृती झाल्यानंतर पुन्हा सांगेन. पुन्हा एकदा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना जीभ बाहेर, नजर नाकाच्या शेंड्याकडे, नाकाने श्वास प्रश्वास चालू. हरिओम. जीवातमध्ये तोंड बंद, डोळे बंद. आता पुढची कृती आपल्याला सेम करायची आहे. फक्त नजर जी आहे ही आपल्या भ्रूमध्याकडे म्हणजे आपल्या आयब्रो सेंटरकडे असते. सुरुवात करूया. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना जीभ बाहेर, नजर आपली आयब्रो सेंटरकडे, नाकाने श्वास प्रश्वास चालू. हरिओम. जीवातमध्ये तोंड बंद, डोळे बंद. आणि अजून एकदा ही कृती करूया. डोळे उघडायचे. श्वास भरून घेऊया.
श्वास सोडत जीभ बाहेर, नजर आयब्रो सेंटरकडे, नाकाने श्वास प्रश्वास चालू. हरिओम. जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद आणि वज्रासनामध्ये स्थिर. दोन्ही गुडघे समोरून जोडून घ्यायचे आहेत आणि सावकाश थोडा वेळ इथे थांबून एक एक पाय सरळ करा. आपण सिंह मुद्रा जेव्हा करतो तेव्हा आपली जीभ जी आहे ही जास्तीत जास्त बाहेर येते, बरोबर. तिला जास्तीत जास्त ताण मिळतो. तर ह्याचे फायदे असे आहेत की आपल्याला जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं आपला विसराळूपणा सुद्धा आपला वाढत जातो. नकळत आपल्या गोष्टी आपल्याकडून विसरल्या जातात. तर हे जो अल्झायमर सारखा हा जो त्रास आहे विसराळूपणाचा तो कमी व्हायला मदत होते. त्यामुळे सिंह मुद्रेचा जो इफेक्ट आहे आपल्याला खूप जास्त चांगला मिळतो. पुन्हा एकदा ही मुद्रा आहे आणि त्याचा परिणाम जो आहे हा आपल्या अंतस्रावी ग्रंथींवर येतो. म्हणजे पुन्हा एकदा इथे आपल्या थायरॉइड आणि पॅराथायरॉइड ज्या आपल्या ग्लँड्स आहेत, अंतस्रावी ग्रंथी आहेत, तिथे याचा ताण आणि दाब येतो. म्हणून या मुद्रेचा जो प्रभाव आहे हा खूप जास्त चांगल्या प्रमाणात आपल्याला मिळतो. थोडा वेळ विश्रांती. आणि आज आपण बघणार आहोत मत्स्यासन. तर हे कसं केलं जातं, शयन स्थितीमध्ये आहे, याची कृती आधी बघून घ्या आणि मग आपण एकत्रित करणार आहोत. मत्स्यासन सुलभ मत्स्यासन आपण आज करतो आहे. पुन्हा एकदा जर ज्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे, पाठीची दुखणी आहे, त्याचबरोबर फ्रोझन शोल्डर असतील तर त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर ज्यांना स्लिप डिस्कचा त्रास आहे त्यांनी सुद्धा मत्स्यासन करणं टाळायचं आहे. त्याचे फायदे डायबिटीस प्रतिबंधात्मक, थायरॉइड प्रतिबंधात्मक, त्याचबरोबर पाठीचा कणा आपला सुधारतो, मानेचे जे थायरॉइड पॅराथायरॉइडच्या ग्लँड्स आहेत त्यांचं आरोग्य सुधारतो, पोटाचं आरोग्य सुधारतं. तर हे कसं केलं जातं बघून घेऊया. एका कुशीला वरून शयन स्थितीमध्ये पूर्व स्थिती. आपण सुलभ मत्स्यासन करतोय. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. हाताचे तळवे जे आहेत ते पूर्णपणे जमिनीला चिकटलेले आहेत. आता दोन्ही हातांचे जे पंजे आहेत, उजव्या हाताचा तळवा किंवा हाताचा पंजा उजव्या सीटच्या खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या सीटच्या खाली. ठीक आहे. दोन्ही हातांचे तळवे आपण आपल्या सीटच्या खाली घेतले. आपले दोन्ही खांदे जे आहेत ते जमिनीवर आहेत आणि एकदम रिलॅक्स. त्याच्यानंतर आपली मान जी आहे ही आपल्याला सावकाश थोडीशी वर उचलायची आहे, बघा या प्रकारे. आणि आपला टाळूचा भाग आपल्या क्षमतेप्रमाणे जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे बघा हाताच्या कोपराने आपण थोडीशी मानेला जो आहे थोडासा आतल्या साईडला आपण वळू शकतो, हाताच्या कोपऱ्याच्या आधाराने या प्रकारे. आणि अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद. आणि उलट चाल करताना हळूहळू पुन्हा एकदा आपली मान, पाठीचा कणा जमिनीवर येईल, अगदी सावकाश. हाताची जी पकड आहे ती सोडून द्यायची. म्हणजे हाताची जी स्थिती आपण घेतली सीटच्या खाली ती सोडायची आहे आणि विश्रांती. ठीक आहे. ट्राय करूया आपण एकदा. सावकाश शयन स्थितीमध्ये या. एका कुशीला वळून, एका कुशीला वळून कधीही शयन स्थितीमध्ये जायचं किंवा झोपेतून उठताना सुद्धा एका कुशीला वळून उठायचं. म्हणजे आपलं आरोग्य आहे हे व्यवस्थित राहतं, आपल्याला झटका भेटत नाही. विश्रांती. सुरुवातीला दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून विश्रांती. आता सुरुवात करूया मत्स्यासनाला. सुलभ मत्स्यासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहे. आणि आता उजवा हाताचा तळवा उजव्या सीटच्या खाली जाऊ दे आणि डाव्या हाताचा तळवा डाव्या सीटच्या खाली. दोन्ही हातांचे तळवे जमिनीच्या दिशेने आहेत. दोन्ही पाय जुळलेले आहेत. खांदे अगदी रिलॅक्स. ठीक आहे. हा, दोन्ही पाय जुळले. आणि मग हळूहळू आपली मान थोडीशी वर उचलायची आणि आपलं टाळूचा भाग जमिनीवर लावण्याचा प्रयत्न करा, अट्टहास नाही. टाळूचा भाग जमिनीवर लावण्याचा प्रयत्न. दोन्ही पाय जोडून आणि उलट चाल करताना तर इथे बघा आपल्या हाताचा प्रेशर जो आहे आपण हाताच्या आधाराने थोडस आपण
डोकं जे आहे हे आपलं वर उचललेलं आहे, हाताची कोपरं सुद्धा जमिनीवर आहे. त्यामुळे आधार आहे आपल्याला आपल्या हातांचा आणि त्याच्यावर आपण बॅलन्स ठेवून आपण आपलं डोकं थोडस वर आतल्या आतल्या साईडला आपण थोडस नेलेलं आहे. ते पाठ करायला थोडासा आपला अंतर्गत आकार येतो आणि उलट चाल करताना हळूहळू सावकाश डोकं जमिनीवर, हाताची स्थिती जी आहे सीटच्या खाली ती काढून घ्यायची आणि मग विश्रांती. दोन्ही पायामध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, विश्रांती. आणि करूया आपण वक्रासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय फोल्ड करून घेऊया. उजवा पाय, डावा पाय, पावलाला पाऊल लावून चिटकून घ्यायचंय, गुडघ्याला गुडघा. आणि सीट आपल्या टाकेच्या, आपल्या सीटचा भाग जो आहे तिथे आपल्या टाचा घेऊन यायच्या. दोन्हीही टाचा सीटला लावून घ्यायचे. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा जोडलेला आहे. बरोबर. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि हाताची पकड आपल्या डोक्याच्या मागे, ज्याप्रमाणे आपण उशी घेतो त्याप्रमाणे आपल्याला ही हाताची कुशन घ्यायची आहे. दोन्हीही हातांची कोपरं जमिनीवर आहे. आणि आता सुरुवात करूया वक्रासनाला. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपले गुडघे जे आहेत हे उजव्या दिशेला जातील आणि मान डावीकडे. दोन्हीही हातांची कोपरं जमिनीवर असतील. उजवी बाजू पूर्णपणे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्यायची आहे. डाव्या दिशेने त्या बाजूची भिंत बघण्याचा प्रयत्न किंवा डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, प्रयत्न शैथिल्य, देहधारणा, प्राणायाम. संपूर्ण शरीर अगदी अलगदपणे सैलसर जमिनीच्या दिशेने सोडून द्यायचं आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. श्वास सोडताना मनातल्या मनात एक ओंकार, स्वतःशी स्वतःला कनेक्ट करण्याचा प्रयत्न. आणि उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत हळूहळू पाय पुन्हा मध्यभागी येतील, मान मध्यभागी. टाचा सीट पासून लांब गेल्या असतील तर त्या हाताच्या आधाराने पुन्हा एकदा सीटच्या जवळ घेऊन यायच्या आणि हाताची पकड पुन्हा एकदा आपल्या डोक्याच्या मागे. हीच कृती विरुद्ध बाजूने. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपले पाय डाव्या दिशेला जातील आणि मान उजवीकडे. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद. संपूर्ण विरुद्ध बाजूने आलेल्या आता वक्रता आपल्या पाठखाण्याच्या इथे कंठस्थ ग्रंथींवर आलेली वक्रता, ताण दाब त्याची जाणीव. संपूर्ण डावी बाजू जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायची आहे. चेहरा शांत, देहधारणा, प्राणधारणा. श्वास सोडताना मनातल्या मनात एक ओंकार. बरोबर, छान. उलट चाल करूया. डोळे उघडायचे आहेत. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी, पाय मध्यभागी. दोन्ही हातांची पकड सोडून द्यायची. दोन्ही पाय सरळ करायचे आणि सावकाश एका कुशीला वरून पोटावर पडून विश्रांती घ्यायची. एका गालावर पडून विश्रांती. बरोबर. आणि करणार आहोत आपण आता शलभासन. सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आपण ही सगळी आसनं पाहिलेली आहेत. हात शरीराच्या जवळ, हाताची आता आपलं कपाळ जिथे जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीवर येऊ दे. आपली हनुवटी जमिनीवर. आणि आता उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली जाऊ दे. डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली. पोटाचे स्नायू, छातीचे स्नायू रिलॅक्स, खांदे रिलॅक्स, पाठीचे स्नायू रिलॅक्स. दोन्ही पाय जुळलेले आहेत. दोन्हीही पायांचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहेत. आणि आता आपल्याला दोन्हीही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलायचे आहे. हनुवटी जमिनीवर असेल,
फक्त दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून आपण जमिनीपासून वर उचललेले आहेत. बरोबर मागून छान. हनुवटी जमिनीवर. हातांचा आधार जो आहे मांड्यांच्या खाली तो आता पॅसिव्ह झालेला आहे. आपण केलेला आहे शलभासन. सायटिका प्रतिबंधक त्याचबरोबर कमरेची दुखणी ज्यांना आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त असं हे शलभासन. आपापल्या क्षमतेने इथे थांबायचं आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. बरोबर छान. आणि हळूहळू सावकाश उलट चाल करताना दोन्ही पाय नियंत्रित जमिनीवर येऊन दे. आपल्या हातांचा आधार आहे मांड्यांच्या खाली तो सोडून द्यायचा आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. आता पॅन मध्ये अंतर विश्रांती. शलभासन पाठीच्या दुखण्यांसाठी अतिशय उपयुक्त. त्याचबरोबर सायटिका व्हेरिकोज व्हेनचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त. आणि हळूहळू पाठीवर पडायचं आहे आणि मग एका कुशला वळून बैठक स्थितीमध्ये यायचं. पाठीवर पडून विश्रांती घ्या आणि मग बैठक स्थितीमध्ये या. एका कुशीला वळून अगदी सावकाश कुठलाही झटका न देता आणि मग दंड स्थितीमध्ये उठून उभं राहील. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. आणि आपण करूया थोडस स्विंग करायचं आता आपल्याला. म्हणजेच हस्त उत्थानासन आणि हस्त पादासन. दोन्ही पाय जोडलेले ठेवा. हात शरीराच्या जवळ. हे करताना अगदी सावकाश कृती करायची. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि श्वास सोडत खाली. खाली येताना थोडेसे हात थोडे स्विंग करायचे. म्हणजे जसं आपण झोका कसा देतो त्याप्रमाणे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. एक, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. दोन, श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. तीन, सावकाश तिथल्या तिथे सर. बरोबर. आपण 3-3 वेळा कृती करतोय कारण की थोडीशी आपण झटक्यामध्ये खाली वर करतो त्यासाठी आपण ही कृती 3 वेळा घेतली. विश्रांती. आणि आज आपण बघणार आहोत नटराजासन. सोपं आहे. बॅलन्स आपला साधला जातो त्यासाठी ही कृती आहे. त्याचबरोबर थोडासा आपला कॉन्फिडन्स सुद्धा वाढतो. तर हे कसं करायचं बघून घेऊया आधी. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे नटराजासन करण्यासाठी. हात दोन्ही हात शरीराच्या जवळ. मी थोडीशी क्रॉस उभी राहते जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसलं पाहिजे. आणि त्यानंतर आपल्याला उजवा पाय फोल्ड करायचा आणि त्याचं घोटा पकडायचा. म्हणजे अँकलचा जो भाग आहे उजव्या पायाचा तो आपण पकडलाय. डावा हात सरळ न्यायचा समोरच्या दिशेने आणि मग हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचं. आणि उजव्या पायाची जी मांडी आता बघा जी फोल्ड झालेली आहे उजवा पाय ती थोडीशी स्प्रेड करायची आणि नजर आपली डाव्या हाताच्या बोटाने. हे याला म्हणतात नटराजासन. आपला संपूर्ण जो शरीराचा भार आहे हा डाव्या पायावर शिफ्ट होतो. त्याचबरोबर आपली उजवा पाय आहे तो थोडासा आपला ताणला जातो. ते हॅमस्ट्रिंग्स मसल ताणले जातात. कमरेच्या भागावरती सुद्धा छान असा ताण लागतो. आणि उलट चाल करताना हळूहळू तिथल्या तिथे सर. बरं. आता इथे आपल्याला आपला बॅलन्स जातोय असं वाटतोय किंवा आपल्याला थोडंसं आपल्याला हल्ल्यासारखं वाटतं तर काय करायचं. समोर एखादी खुर्ची किंवा एखादी भिंत असेल तर त्याला पकडून तुम्ही ही कृती करू शकता. आता हे मी दुसऱ्या बाजूने तुम्हाला दाखवते. एखाद्या गोष्टीचा आधार घेऊन कसं करायचं. कृती सेम करायची. आता मी डावा पाय फोल्ड केलाय. ठीक आहे. आणि उजव्या हाताने तुमच्या समोर जे काही असेल ते इथे शोकेस आहे तर मी हा शोकेस किंवा टेबल खुर्ची जे काही आहे ते पकडायचं. डावा पाय पकडायचा आणि तो थोडासा स्प्रेड करायचा मागे. आणि आपण आधारासाठी इथे एखाद्या गोष्टी समोर ठेवू शकतो त्याप्रकारे. आणि मग हळूहळू थोडासा आपल्या एका स्ट्रेट लेवल मध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा. पुन्हा असं वाटतं बॅलन्स जातो तर पुन्हा हात आपला तिथेच ठेवा. ठीक आहे. आणि मग सावकाश उलटसा. तुम्ही एखादी भिंतीला जरी तुम्ही पकडलं तरी चालेल किंवा एखादा टेबल खुर्ची जे काही तुम्हाला समोर शक्य आहे ते पकडायचं आणि आपल्या हाताचा आधार घ्यायचा. ठीक आहे. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ. पाठीचा कडा सरळ. आता उजवा पाय फोल्ड करूया. त्याचा अँकल पकडायचा आहे. गोटा पकडायचा उजव्या पायाचा. हा.
डावा हात समोर येऊ दे. डाव्या हाताने काहीही भिंत किंवा टेबल काहीतरी पकडायचा प्रयत्न करा, म्हणजे बॅलन्स आपला व्यवस्थित राहील. आणि मग हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचं. उजवा पाय थोडासा उजव्या पायाची मांडी स्प्रेड करण्याचा प्रयत्न करा. बरोबर बरोबर, छान. प्रयत्न खूप चांगला आहे तुमचा, पहिलाच प्रयत्न. खूप छान छान. आणि मग सावकाश, छान दिसतंय. उलट चाल करताना हळूहळू कमरेतनं सरळ व्हायचं. डावा हात उजवा पाय खाली. बरोबर, छान. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. डावा पाय फोल्ड करूया आणि त्याचा अँकल पकडायचा आहे, गोटा पकडायचा आहे. आता इथेच थोडा वेळ स्थिर राहायचं आहे. नजर आपण समोर आधीच एका बिंदूकडे स्थिर करायची. मग उजवा हात सरळ करायचा समोर. हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचं. बरोबर. आणि डावा पाय मागून थोडासा, ती मांडी जी आहे ही जमिनीला समांतर येईल एवढी थोडीशी वर उचलायचा प्रयत्न आहे. ठीक आहे ठीक आहे. ओव्हर ट्राय न करता अगदी सावकाश, यथाशक्ती. खूप छान. संपूर्ण वजन जे आहे हे आता उजव्या पायावर आपलं शिफ्ट होतं. छान. सावकाश व्हायचं, हळूहळू तिथल्या तिथे सरळ. पाय खाली, विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर थोडस. एका हाताने दुसऱ्या हाताने मनगट पकडायचा आणि विश्रांती. आपल्या दोन्ही पायांचे स्नायू, पोटऱ्यापासून सगळे जे स्नायू आहेत ते ताणले गेले होते, त्याकडे लक्ष. आणि आता करूया आपण थोडस नी बेंडिंग. दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हातांची तळवे जे आहेत ते आता आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे आहेत. करणार आहोत नी रोटेशन. सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे. 1 2 3. विरुद्ध बाजूने करूया. 1 2 3. बरोबर. आणि मग मध्यम सरळ जायचं. आणि सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे येऊन उभं. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. बॅलन्स जातो असं वाटत असेल तर दोन्ही पायांमध्ये अंतर घेणं हरकत नाहीये. डोळे अलगद केले. आपल्या नजरेसमोर नुकताच उगवणारा सूर्य पाहायचा आहे, तो आणण्याचा प्रयत्न करा. नुकताच उगवणारा सूर्य, त्याची पिवळसर केशरी लालसर किरण, त्यातून निर्माण होणारी ऊर्जा, प्राणशक्ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. आणि आजचा दिवस आपण या सूर्य देवतेला वंदन करून आपल्या मनामध्ये सूर्य देवतेबद्दल एक कृतज्ञता भाव आणायचा आहे. आणि गायत्री मंत्राचं पठण, ऊर्जेचा मंत्र, गायत्री मंत्र सुरुवात करूया. दोन्ही हात जोडून घ्यायचे आहे आणि सुरुवात एखादी. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम आदित्याय नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. 3 हस्तपादासन, दोन्ही हात पावलांच्या शेजारी. 4 उजवा पाय मागे, अश्वसंचलनासन, उजवा पायाचा गुडघा जमिनीवर राहू दे. बरोबर, छान. 5 डावा पाय मागे, पर्वतासन, नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. 6 साष्टांग नमस्कार किंवा अष्टांगासन. 7 भुजंगासन, सरळ हस्त भुजंगासन आपण केलंय. 8 पुन्हा पर्वतासन, नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. 9 उजवा पाय पुढे, अश्वसंचलनासन, डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर टेकू दे. 10 डावा पाय पुढे, हस्तपादासन. 11 दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. सूर्याचे हे जे सगळे प्रकार आहेत ते मी आज ग्रुपवरती शेअर करीन, म्हणजे तुम्हाला अजून लक्षात येईल. करूया दुसरा सूर्यनमस्कार. ओम मरीचेय नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 डावा पाय मागे, अश्वसंचलनासन. 5 उजवा पाय मागे, पर्वतासन, नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. 6 साष्टांग नमस्कार.
7 सरळ हस्त भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन, उजव्या पायाचा गुडघा जमिनीत, 10 उजवा पाय पुढे हस्तपादासन, 11 हस्त उत्तरासन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेवर, आणि 12 नमस्कार. दोन्ही पायांमध्ये अंतर, आणि नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडायचा. उद्या आपण श्वासाशी आधारित सूर्यनमस्कार करणार आहोत. आणि आता सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊया आणि प्राणायामासाठी स्थिती घ्यायची. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर, पाठीचा कणा सरळ, डोळे अलगद मिटून घेऊया. चेहरा शांत, एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर, आणि करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती 10 आवर्तन, ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इनहेलेशन. प्राणायामाला सुरुवात करण्याआधी एकतर आपण दीर्घ श्वसनाची आवर्तन करतो किंवा आपल्याला कपालभाती करायची असते, आणि मग आपण प्राणायामाला सुरुवात करतो, जेणेकरून आपला श्वसन मार्ग जो आहे हा मोकळा होतो. आपलं श्वास घेण्याच्या आणि सोडण्याच्या कृतीवरती आपला कंट्रोल राहतो. म्हणून आपण दीर्घ श्वसन किंवा कपालभाती प्राणायामाच्या आधी करतो. डोळ्यालगद मिटून घेऊया. चेहरा शांत, पाठीचा कणा सरळ. फक्त 10 आवर्तन, ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इनहेलेशन आहे. तो श्वास सोडून घेऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका, आणि कपालभातीला सुरुवात. 10 आवर्तन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कृती थांबवायची. श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे, आणि करणार आहोत प्राणायामाचा श्लोक, त्याचं पठण एकत्रित. दोन्ही हात जोडून घेऊया. प्राणस्येदं वशे सर्वं, त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं, मातेव पुत्रान् रक्षस्व, श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. त्या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा, जसं माता आपल्या पुत्रांचं रक्षण करते तसं तू आमचं रक्षण कर, आणि आम्हाला चांगलं आरोग्य, चांगली बुद्धी आणि संपत्ती प्राप्त होऊ दे. आपल्या प्राणशक्तीला मनोमन वंदन. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटलेले आहेतच, आणि करणार आहोत आपण शरीर आणि मनाचा बॅलन्स साधणारा, समतोल साधणारा अनुलोम विलोम प्राणायाम. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. आपल्याला माहिती आहे ना, बरोबर. आणि आता उजवी नाकपुडी बंद, डोळे अलगद मिटलेले. डावीने आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. डावीने खोलवर दीर्घ पुरा, डावी बंद. उजवीने संथ रेचक, उजवीने पुरा, उजवी बंद. डावीने संथ रेचक. हे झालं आपलं एक आवर्तन. दुसरा आवर्तन करूया. डावीने खोलवर दीर्घ पुरा, डावी बंद. उजवीने संथ रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद. डावीने संथ रेचक. आणि आता तिसरा आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद. उजवीने संथ रेचक.
उजवीने पूरब, उजवी बंद, डावीने संथरेच, उजवा हात खाली ज्ञान मुद्रेमध्ये. श्वासाच्या गतीवर कंट्रोल ठेवणारा असा हा अनुलोम विलोम प्राणायाम, शरीर आणि मनाला शांत करणारा असा हा प्राणायाम. आणि आज आपण बघणार आहोत शीतली प्राणायाम. शीतली प्राणायाम हा वर्ज्य कोणासाठी आहे, तर तो ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांच्यासाठी शीतली प्राणायाम हा वर्ज्य आहे. ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे ते हा प्राणायाम करू शकतात, कारण की या प्राणायामामध्ये आपली जे शरीराचं तापमान जे आहे हे कमी होतं, कारण की आपण थंड हवा आपल्या पोटामध्ये भरून घेत असतो. हा प्राणायाम खरं थंडीच्या दिवसामध्ये करणं टाळायचं आहे. आपण फक्त तुम्हाला समजण्यासाठी किंवा तुम्हाला माहिती असण्यासाठी मी हा प्राणायाम तुम्हाला सांगते. तर हा कसा करायचा बघून घेऊया. आपण फक्त 2 आवर्तन करणार आहोत, कारण की थंडीच्या दिवसामध्ये हा प्राणायाम करणं टाळतात. तर आपल्याला हातांची ज्ञानमुद्रा ठेवायची आहे. शीतली प्राणायाम करताना आपल्याला जीभ जी आहे ही थोडीशी बाहेर घेऊन यायची असते आणि ती फोल्ड करायची समोरच्या बाजूला, या प्रकारे. तर याला काय म्हणतात, म्हणजे जशी जिभेची पन्हळ पत्र्याची पागोळीमधून कशी पाणी पडतं पावसाळ्यामध्ये, तशाप्रमाणे आपल्याला ह्या जिभेची आपल्याला स्थिती घ्यायची आहे या प्रकारे. आणि आता इथे आपल्याला तोंडाने श्वास भरून घ्यायचा आहे. तोंडाने हवा आतमध्ये भरायची आणि ती नाकाने सोडायची. त्यामुळे शीतली प्राणायाम करताना म्हणजे आपल्याला आपलं आजूबाजूचा जो परिसर आहे हा स्वच्छ असायला पाहिजे. धुळीचं प्रदूषण तिथे नसायला पाहिजे. त्याचबरोबर अगरबत्तीचा धूर सुद्धा आपल्याला या आपण हा प्राणायाम करताना तो अगरबत्तीचा धूर सुद्धा नसायला पाहिजे, कारण की आपण हवा तोंडाने आपल्या आतमध्ये भरून घेतो. मग ते धुळीचे कण नकळत आपल्या पोटामध्ये जातात, त्यामुळे आपल्या आरोग्याला ते हानिकारक असतं. त्यामुळे हा प्राणायाम मोकळ्या हवेमध्ये स्वच्छ ठिकाणी आणि शक्यतो पहाटेच्या वेळी करण्याचा प्रयत्न करावा, त्यावेळेला हवा शुद्ध असते. तर एक एक आवर्त मी तुम्हाला दाखवते करून. आपल्या दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करायची, जीभ थोडीशी बाहेर घेऊन यायची आणि जिभेची पन्हळ या प्रकारे. आणि तोंडाने खोलवर दीर्घ पुरं, जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने रेच. तोंडाने श्वास भरून घ्यायचा, जीभ आतमध्ये न्यायची, तोंड बंद करायचं आणि मग नाकाने श्वास सोडून द्यायचा. ठीक आहे. आपण फक्त 2 आवर्तन करणार आहोत, कारण की सध्या थंडीचे दिवस चालू आहेत म्हणून. सुरुवात करूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटून घेऊया. चेहरा अगदी शांत. हवा तोंडामध्ये आतमध्ये भरताना नकळत कपाळावर आपल्या आट्या येतील, तर तसं न करता अगदी संथपणे आपल्याला श्वास आतमध्ये भरून घ्यायचा. सुरुवात करूया. जीभ बाहेर, जिभेची पन्हळ, तोंडाने खोलवर दीर्घ पुरक हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श आपल्या संपूर्ण मुखावाटे कंठापर्यंत जातोय. जीभ आतमध्ये, तोंड बंद, नाकाने संथरेच. कम्प्लिटली ब्रीथ आउट. अजून एक आवर्तन करूया. जिभेची पन्हळ, तोंडाने खोलवर दीर्घ पुरक, थंड हवेचा स्पर्श संपूर्ण मुखासोबत आपल्या कंठापर्यंत जातोय. जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने संथरेच. कम्प्लिटली ब्रीथ आउट. बघा, आपला आपणच हा अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. शीतली प्राणायाम केल्यानंतर तुम्हाला कसा अनुभव येतोय. आणि करणार आहोत आपण भ्रामरी प्राणायाम. उजवा जो आपला हात आहे हा आता आपल्या डाव्या छातीवर, जिथे आपलं हृदय आहे तिथे ठेवायचा आहे. बरोबर. डाव्या हाताची ज्ञानमुद्रा आहे. डोळे अलगद मिटलेले आहे. पहिल्या आवर्तनासाठी भ्रामरीच्या खोलवर दीर्घ पुरक आणि रेचक करताना भ्रमरगुंजन.
डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. दोन्हीही हातांची बोट, 4 बोटे जी आहेत ही आपल्या बंद डोळ्यांवर ठेवायची आहेत. दोन्ही हातांची 4 बोट बंद डोळ्यांवर. आणि आता खोलवर दीर्घ पुरा आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. दोन्ही हातांचे तळवे आपल्या कानांवर ठेवायचे आहेत. खोलवर दीर्घ पुरा, तिसरा वर्तन. कानांवर थोडासा दाब द्या आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. दोन्ही हातांचे तळवे आपल्या टाळूवर ठेवायचे आहे. वरती टाळूवर, बरोबर. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आणि इथे आपल्याला 2 आवर्तन करायची आहे. खोलवर दीर्घ पुरा, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. अजून एक आवर्तन करूया. थोडासा जो आपण हात आपल्या टाळूवरती आपल्या हाताचे तळवे ठेवले तिथे किंचितसा दाब द्या, अगदी हलकासा दाब. आणि खोलवर दीर्घ पुरा, दातावर दात, रेचक करताना गुंजन. दोन्ही हात खाली गुडघ्यांवर. आपल्या सहस्त्रार चक्र म्हणजेच आपल्या टाळूच्या ठिकाणी जेव्हा आपण गुंजन केलं तेव्हा जी व्हायब्रेशन्स निर्माण झालेली होती, सटील स्पंदन, त्यांचा अनुभव घेण्याचा प्रयत्न भ्रामरीच्या माध्यमातून आपल्या शारीरिक आणि मानसिक स्थितीवरती किंवा तिथे शारीरिक आणि मानसिक या प्रकारामध्ये काही स्पंदन जाणवतात आपल्याला. आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक घातली ती सोडून द्यायची आहे आणि पाठीवर पडून विश्रांती. शवासनासाठी स्थिती. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती, क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. टाचा आतल्या बाजूला पायाच्या, बोट बाहेरच्या दिशेला. हाताची बोट अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगच्या दिशेने, दोन्ही हात शरीरापासून लांब असतील. मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करावा. जर स्पॉन्डिलिसिस असेल, पाठी मानेची दुखणी असतील तर मान उजवीकडे डावीकडे ठेवायला हरकत नाहीये. पुढची 2 ते 3 मिनिटं आपल्याला शरीरामध्ये कुठलीही हालचाल न करता अगदी स्वस्थपणे पडून राहायचं आहे. एकदम विश्रांती स्थितीमध्ये, कुठलीही हालचाल गडबड न करता. चेहरा अगदी शांत आहे आणि डोळे अलगद मिटलेले आहेत. आज आपण जी साधना केली त्या संपूर्ण साधनेचा क्रम मनाने आठवण्याचा प्रयत्न करा. आज आपण जे जे काही केलं, बैठक स्थितीमध्ये, वज्रासनामध्ये, शयन स्थितीमध्ये, पोटावर पडून, त्याचबरोबर दंड स्थितीमध्ये, त्या सगळ्या साधनेचा मागोवा आणि त्याचबरोबर आपल्या देहाचंही निरीक्षण. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर अगदी शिथिल सोडून द्यायचं आहे. अलगदपणे विश्रांती स्थितीमध्ये जमिनीवर सोडून द्यायचं आहे, झोपून द्यायचं आहे. आजच्या दिवसाची सुरुवात करण्याआधी आपल्याला खूप सारी ऊर्जा आपल्यामध्ये सामावून घ्यायची आहे आणि त्यासाठी आपण करत आहोत आता शवासन. शवासनामध्ये शरीरासोबत मनाचाही विचार केला जातो. शरीराला विश्रांती देणारं आणि मनाला शांती देणारं असं हे चैतन्यासन, आनंदासन जे आता आपण करत आहोत
आणि सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. माझ्या दोन्ही पायांची पाचही बोट, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, दोन्ही पायांच्या मांडीचा भाग आणि जांघेचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. मी माझी जाणीव आता दोन्ही हातांकडे घेऊन जात आहे. माझ्या दोन्ही हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मी मनाने शिथिल करून घेत आहे. माझी जाणीव सीटचा भाग, माझ्या कमरेचा भाग आणि माझ्या पाठकण्याकडे आहे. ह्या तिन्ही भागांमधले प्रत्येक स्नायू, त्याचबरोबर पाठकण्यांमध्ये असलेले 33 मणके, माझ्या पाठकण्याचा वरचा भाग, मधला भाग आणि अगदी तळाचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. माझी जाणीव उदरभाग आणि उर भागाकडे आहे. आता माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू, तिथली उदर पोकळी, छातीचा भाग, छातीचा पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथले फुफ्फुस, छोटस माझं हृदय, त्याचं कार्य खूप छान चालू आहे आणि तिथले सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत. माझी जाणीव माझ्या कंठाकडे आणि चेहऱ्याकडे आहे. माझ्या कंठातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल आहे. माझ्या मानेचा मागचा भाग तोही शिथिल आहे. माझा चेहरा शांत आहे. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी, संपूर्ण जबड्याचा भाग, 2 गाल, 2 कान, नाक, अलगद मिटलेले माझे 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भोया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, माझ्या डोक्याचा मागचा भाग, माझे केस आणि माझ्या टाळूचा भाग मी मनाने शिथिल केलेला आहे आणि याची मला जाणीव. माझी जाणीव माझ्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे आणि मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. श्वासाची गती माझी संथ मंद लयबद्ध झालेली आहे. विचारांची गती कमी झालेली आहे. श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती मी माझ्यात भरून घेत आहे. आणि श्वास सोडताना माझी सगळी व्याधी, माझी नकारात्मकता, माझी शारीरिक मानसिक अशुद्धी मी बाहेर सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त होत आहे. श्वास सोडत मी प्राणमुक्त होत आहे. मला खूप छान, खूप प्रसन्न वाटतंय. आनंदाच्या लहरी, एक प्रसन्नता माझ्या संपूर्ण शरीर आणि मनामध्ये भरलेली आहे. प्रचंड आत्मविश्वास, प्रचंड इच्छाशक्ती मला प्राप्त होत आहे. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. अशा या गणेशाचं, जो आपले सगळे निर्गुण जे आहेत ते नष्ट करून टाकतो, आपल्याला चांगली बुद्धी देतो, अशा या गणेशाचं मनोमन स्मरण. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवा अभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतरम. मला माझ्या जीवनामध्ये सुख, समाधान, चांगलं आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझ्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. प्रचंड सकारात्मक ऊर्जा माझ्यामध्ये प्राप्त झालेली आहे. माझ्या इतका आनंदी, समाधानी आता इथे कोणीही नाहीये. माझं प्रत्येक काम मी प्रामाणिकपणे, कौशल्याने करत आहे आणि याचा मला खूप आनंद आहे, खूप समाधान आहे. म्हणून आई वडिलांचं, आपल्या गुरुजनांचं, सद्गुरूंचं, आद्य देवतेचं स्मरण, त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद.
आणि प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती प्राप्त झालेल्या या सकारात्मक मनस्थितीतूनच आपण आजच्या दिवसाची सुरुवात करणार आहोत आणि आपण त्यासाठी सज्ज झालेलो आहोत. या आनंद आसनातून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान सावकाश उजवीकडे डावीकडे. दोन्ही पाय जुळवायचे आहेत. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन एक हलकासा खेच आपल्या संपूर्ण शरीरामध्ये आहे तो आळस आपण पूर्णपणे झटकून टाकत आहोत आणि अगदी सावकाश डाव्या दिशेला वळायचं आहे. उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचंय. कुठलाही झटका न देता अगदी सावकाश. डोळे अलगद मिटलेले. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन जाऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. आजची साधना आपण आम्हाला समर्पित करत आहोत. संपूर्ण शरणागत भाव, नतमस्तक भाव. आपला अहंकार, राग, द्वेष आपण सोडून देत आहोत. हळूहळू कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हस्त मर्द. नेत्र स्पर्श आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओम कडे. हरी बोल. खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांची. कुणाला काही शंका असतील तर विचारू शकतो. आपण भेटणार आहोत उद्या सकाळी 6 वाजता. कुणाला काही विचारायचं आहे का? ठीक आहे, भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. हॅव अ गुड डे टू ऑल. मीटिंग एंड करते सगळ्यांचं.